शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, संगीताताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संगीताताई सुताराम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अपनी निशानी मशाल मशाल मशाल, निशानी मशाल मशाल मशाल, संजू दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संजू दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिवसेना जिंदाबाद, गाडी ठेवायला गेले। या ठिकाणी आपले लोकप्रिय समाजसेवक संजय साहेबांचं स्वागत होत आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। कधी आले जय आगे दे दे सबको जय या तुम पण घे वायर वायर इकडे नको आपण सर्व गावाने या ठिकाणी समोर यायचं आहे। आपण थोडस मागे व्हा सर्वांनी। या विभागातील सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की आपण समोर लक्ष असू द्या। आपल्याला या ठिकाणी आपले लोकप्रिय समाजसेवक मार्गदर्शन करणार आहेत। सगळ्यांनाच माहिती आता मी कोणत्या पार्टीवाली आहे तरी पण मी सगळ्यांना सांगते या वेळेला शिवसेनेला करायचं आपल्याला वोट, कारण की त्यांनी खूप काम केलेत आपले। पाणी आपल्याला आणून दिलंय, पाण्यासाठी आपण खूप तडपडलो आणि पाणी आणून दिलंय आपल्याला। आता त्यांना वोट करून त्यांना जिंकवायचंय। आपली निशाणी मशाल आहे, मशालला कोणी सगळ्यांनी वोट करा। सगळ्यांनी निघा, म्हणजे बाहेर प्रत्येकाने निघा। आम्ही जाणार नाही, तसं नाही काहीच करू नका। एक वेळ आपल्याला दादांना पण संधी द्यायची आहे की दादाने आधी पण केलेलं आहे आणि आता परत पण करतील। अर्ध्या रात्री गेलो तरी पण त्यांच्या दरवाजा त्यांचा उघडाच असतो कधी पण। आज बायका माझ्याबरोबर येतात जातात, त्यांना माहिती आहे की दादा आपल्याशी कसे वागतात कसं नाही, सर्वांना माहिती आहे। सर्वांनी दादांच्याच बरोबर राहायचं आहे, समजलं ना? हा, शिवसेना पिंकीची आई यांना दोन शब्द बोलायला संधी देतो। हीच वेळ आहे, आपण मार्गदर्शन करायचं थोडं आपल्या आता लोकप्रिय समाजसेवक संजय सुतार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। भाइयों, आप सभी लोग सर जी को जानते अच्छी तरह से, बहुत अच्छा काम किया थे दिनों के अंदर। पानी लेकर आए, अभी अंदर आप लोगों ने देखा होगा कि 2 इंच की पाइपलाइन अंदर तक भी लेके गए। बहुत अच्छा काम करते हैं, नेचर वाइज भी सर बहुत अच्छे हैं। तो सभी लोग सर को सपोर्ट करेंगे। शिवसेना जिंदाबाद, संजय सुतार जी जिंदाबाद। प्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। पूर्ण दारिवलीचे ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मातांनो, आज तुम्हाला माहिती आहे दारिवलीमध्ये काय परिस्थिती होती, डोंगरपाड्यामध्ये काय परिस्थिती होती। आज आपण 2017ला मला निवडून दिलं, त्याच्यानंतर आपल्याला 5 वर्ष भेटली।
आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. युवासेना नेता आमचा आदित्यसाहेब ठाकरे माजी पर्यावरण मंत्री होते. तुम्ही हे सगळं बघत असताना 17ला आपण निवडून आल्यानंतर 19ला कोविड आलं. 19-20ला 2 वर्ष कोविडमध्ये गेले. 22ला परत इलेक्शन होणार आणि अचानक आपलं सरकार गेलं आणि त्याच्यामध्ये आपण प्रशासक म्हणून आलो. 4 वर्ष प्रशासक म्हणून राहिलो. पक्ष आमचा फुटला. पक्षाची पूर्ण अस्वस्थ झालं. पण आम्ही सगळे साहेबांबरोबर राहिलो, एकनिष्ठ साहेबांबरोबर राहिलो. कारण का आपण बाळासाहेब ठाकरे हे आपले हिंदुत्व सम्राट, यांना आपण दैवत मानतो आणि या महाराष्ट्रामध्ये सगळे साहेबांना मानणारी लोक आहेत. ज्या वेळेला 22ला घटना घडली जूनमध्ये, तेव्हा बघितलं आपण अर्धे आमदार फुटले 40-42. त्याच्यानंतर सातत्याने सरकार पडल्यानंतर सातत्याने नगरसेवकाला टॉर्चरिंग व्हायला लागलं. त्यातले 38-42 नगरसेवक गेले. 4 वर्ष झाले प्रशासक होतो आपण, आपल्याला फंड नाही, काही नाही. ह्या गोष्टी करत असताना ह्या दारोलीमध्ये लाईट नव्हती, पाणी नव्हतं, रस्ता नाही बरोबर. आज स्वातंत्र्यापासून कित्येक वर्ष इथे लाईट नव्हती, कित्येक वर्ष पाणी नव्हतं. पण ज्या टायमाला आपण 20-21ला आदरणीय आपले मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आपले पक्षप्रमुख आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगून स्टँडिंग कमिटीमध्ये त्या टायमाला साहेबांनी त्यांना सांगून आपण एक 900ची लाईन म्हणून मारवे टू मडजेट्टीपर्यंत किशोरी पेडणेकर आपली महापौर होती, त्यांच्या प्रयत्नांनी आपण 900ची लाईन पास केली. आणि ही 900ची लाईन आल्यापासून मडमध्ये आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये पाणी चाललं. मग त्याच्यानंतर आपण सगळे 900ची लाईन आल्यानंतर प्रत्येक एरियामध्ये लाईन टाकायला लागलो. आज तुमच्याकडे पण चांगली लाईन आली. डोंगरपाड्याला लाईट नव्हती, रस्ते नव्हते, तिथे आपण रस्ते लाईट केले. इथे लाईट आणली, इथे स्ट्रीट लाईट 135 पोल टाकले. मग हे प्रश्न लोक येतात तेव्हा तुम्ही पण त्यांना विचारायला पाहिजे का हे सगळं करत असताना तुम्ही बोलता, इलेक्शनच्या वेळेला येता आणि इतर दिवशी तुम्ही येऊन काम करत नाही, आम्हीच दाखवता. आज आपल्याला मध्ये रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. रस्ता पास झाला आहे, मँग्रोजची NOC नाही म्हणून रस्ता अडकलेला आहे. आपण इंग्लिश साहेबांकडे तुम्हाला घेऊन गेलो. पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाण्याची देत नव्हते आपल्याला. त्या टायमाला पण आपण सगळ्यांना घेऊन DMC साहेबांकडे गेलो. त्यांना सांगितलं साहेब इथे 61ची पण बिलं आहेत, तुम्ही असं का करता. आणि हे आदिवासी पाडा आहे, कित्येक वर्ष लाईट नाही. मग मराठी साहेबांनी आपल्याला NOC दिली, त्याच्यामध्ये आपली लाईन पडली. हे सगळं करत असताना तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, लोक येऊन दिशाभूल करतात. इलेक्शन आलं का दिशाभूल करणं, हे करणं ते करणं हे सांगतात. पण मला परत तुम्हाला एकदा सांगतोय, आपल्याला साहेबाई आणि आपण एक निष्ठ साहेबांकडे आहोत. किती लोक टॉर्चर करून या पक्षात येत त्या पक्षात येत, आपण कुठे गेलो नाही. आपण उद्धव साहेबांबरोबर राहील. भले आपलं आज रात्र असली तरी ही रात्र आणि दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. उद्या पण आपले दिवस येणार आहेत. मुंबईमध्ये आपल्याला साहेबांना सांगायचं आहे आणि साहेबांना आपण जिद्दीने उभं करायचं आहे आणि साहेबांना परत आपला भगवा फडकवायचा आहे. आणि महानगरपालिकेवर आपला महापौर आल्यावर आपली चांगली कामं होतील. आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. सातत्याने एक पिंकी फोन करत असते, अनिता फोन करत असते. कधीही काय झालं, कोण आजारी असला, कोण काय असला तर तुम्ही मला सांगता, मी तत्पर तुमच्याकडे येतोय. पण मला विश्वास आहे, कोण काय बोलतील, कोण दिशाभूल करतील, कोणाकडे आमिष दाखवतील. पण मी एवढंच सांगतो तुम्हाला, येत्या 15 तारखेला आपले इलेक्शन आहे आणि आपलं 3 नंबर बटन आहे ना, आपली निशाणी आहे मशाल. त्या 3 नंबर बटन दाबून मशालीला निवडून आणून उद्धव साहेबांना आपण
साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. हीच तुम्हाला विनंती करायला आलो आहे. एवढं म्हणून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी लक्ष द्या. येत्या 15 तारखेला घरा